नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये सहर्ष स्वागत आहे। ही आहे SST एड्युपेडिया आणि मी सहाय्यक प्राध्यापक संजय परटोले। आज आपल्याला SYBA म्हणजे द्वितीय वर्ष कला या शाखेतील इंडियन इकॉनॉमिक्स 3 भारतीय अर्थव्यवस्था या अंतर्गत येणारा एक घटक आणि त्या घटकामधली एक योजना आज आपण या ठिकाणी स्टँड अप इंडिया योजना ही आपण संपूर्णपणे अभ्यासणार आहोत। या योजनेबद्दल जर आपण माहिती मिळवायची ठरवली तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2016 मध्ये देशातील अनुसूचित जाती आणि जमातीतील तरुण आणि महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती कर्ज देऊन त्यांना उद्योजक घडवण्यासाठी किंवा उद्योजक बनवण्यासाठी उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करून स्टँड अप इंडिया ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली। आणि या माध्यमातून या योजनेतून महिला आणि अनुसूचित जाती आणि जमातीतील जे काही तरुण आहेत हे तरुण या ठिकाणी उद्योजक होऊ शकतील। थोडक्यात या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा जो प्रयत्न आहे, महत्त्वाचा जो काय उद्देश आहे तो म्हणजेच या देशातील महिला, अनुसूचित जाती आणि जमातीतील तरुण हे उद्योजक कसे होऊ शकतील, उद्योजक घडवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी ही योजना जी आहे ही योजना या ठिकाणी राबवण्यात आली, सुरू करण्यात आली। तर आता लगेच आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की या योजनेची उद्दिष्ट काय आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत। या ठिकाणी तरी वैशिष्ट्य आपण या ठिकाणी अभ्यासत असताना या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती म्हणजे SC हा प्रवर्ग, अनुसूचित जमाती म्हणजे ST आणि महिला उद्योजकांना नवीन असा प्रकल्प किंवा ग्रीनफील्ड प्रकल्पांसाठी 10 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंतची काही कर्जे आहेत, लोन ज्याला आपण म्हणतो, ही लोन या ठिकाणी कर्ज या ठिकाणी दिली जातात। हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। कारण यामध्ये बघा लोन किंवा कर्ज घेण्याची जी काही एक मर्यादा या ठिकाणी आपण म्हणू शकतो की एक नवीन असा प्रकल्प या ठिकाणी राबवत असताना त्यामध्ये 10 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत जे काही कर्ज आहे, हा कर्ज पुरवठा जो आहे हा कर्ज पुरवठा या ठिकाणी या योजनेअंतर्गत करण्याचं या ठिकाणी ठरवण्यात आलं, निश्चित केलं गेलं। मग आता अशा प्रकारचं कर्जाचं वाटप करत असताना स्टँड अप इंडियाची जी काही स्कीम आहे, योजना आहे, या योजनेची एलिजिबिलिटी काय आहे, पात्रता काय आहे, तर ती चला लगेचच जाणून घेऊयात आपण। ही पात्रता आहे, ही योजना केवळ महिला कर्जदार किंवा अनुसूचित जाती किंवा जमातीतील कर्जदारांसाठी उपलब्ध आहे। अर्जदाराचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे हे आवश्यक आहे। ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजेच आपण याला नवीन प्रोजेक्ट म्हणू शकतो। तर जे काही नवनवीन प्रोजेक्ट आहेत, प्रकल्प आहेत, हे उभारण्यासाठी स्टँड अप इंडिया लोन जो आहे हा या ठिकाणी आपण घेऊ शकतो। जुन्या व्यवसायासाठी आपण या ठिकाणी कर्ज घेऊ शकत नाही। बघा, अत्यंत महत्त्वाची बाब आहे या ठिकाणी। म्हणजेच जे महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी स्टँड अप इंडिया प्रकल्पाअंतर्गत ठरवण्यात आलं होतं, समोर ठेवलं होतं, ते उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूने नवनवीन प्रकल्प जे आहेत या प्रकल्पांना या ठिकाणी चालना देण्यासाठी या ठिकाणी निधीची उपलब्धता जी आहे ती या ठिकाणी केली जाते, कर्ज पुरवठा या ठिकाणी केला जात आहे। आपला जो काही प्रकल्प आहे हा प्रकल्प व्यवसाय निर्मिती क्षेत्र, ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असं म्हणतो, किंवा सेवेच्या क्षेत्रामध्ये आपण विचार केला सर्व्हिस सेक्टरमध्ये, तर हा असणं हे फार गरजेचं आहे। बघा,
महत्वाची अट काय या ठिकाणी, मॅन्युफॅक्चर आणि सर्व्हिस सेक्टर हे दोन बाबी ज्या आहेत, टू थिंग्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस स्कीम. या योजनेअंतर्गत या दोन बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. काय काय आहेत तर व्यवसाय निर्मिती क्षेत्र आणि सेवेचं क्षेत्र. त्यानंतर स्टँडअप इंडिया योजनेमध्ये किती कर्ज उपलब्ध आहे, तर बघा त्यामध्ये आपण लगेचच जाणून घ्या की आपण या ठिकाणी 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतो. बघा किती महत्वाची बाब आहे. त्यानंतर पुढे आपण पाहतो की जी काही कर्ज आपण घेतो, लोन ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, आपण मुदती कर्ज आणि खेळते भांडवल कर्ज यापैकी एक किंवा दोन या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आणि जरी आपण दोन्ही प्रकारची कर्ज या ठिकाणी आपण घेतली तर आपले एकूण कर्ज हे 1 कोटींपेक्षा जास्त या ठिकाणी असू शकत नाही. मग बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 75% पर्यंत या ठिकाणी कर्ज जो आहे हा कर्ज या ठिकाणी मिळू शकतो. बघा एकूण खर्चाच्या 75% कर्ज या ठिकाणी आपण मिळतो या योजनेअंतर्गत. आणि आपण 25% रक्कम जी आहे ही स्वतः या ठिकाणी गुंतवणूक अपेक्षित आहे. आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे, इतर योजनांमध्ये सुद्धा अर्ज आपण करू शकतो. म्हणजे समजा तुम्ही जर स्टँडअप इंडिया अंतर्गत जर तुम्ही एखादा नवीन उद्योग या ठिकाणी सुरू करण्यासाठी जर तुम्ही अप्लाय केला असेल किंवा अर्ज केला असेल तर तुम्हाला 75% या ठिकाणी रक्कम मिळेल लोन स्वरूपात. मग उरलेले जे 25% आहेत ते आपल्याला स्वतः गुंतवायचे आहेत. मग हे गुंतवत असताना आपल्याला यासाठी आपण काय करू शकतो, इतर योजनांमधून सुद्धा आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो. म्हणजे बघा किती चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर योजनेच्या नियमानुसार किमान या ठिकाणी 10% कर्जदाराला स्वतःचे पैसे या ठिकाणी गुंतवले पाहिजेत. म्हणजे 10% इन्व्हेस्टमेंट जी आहे ही इन्व्हेस्टर या ठिकाणी करणार. जो या ठिकाणी उद्योग सुरू करणार आहे, नवनवीन प्रकल्प सुरू करणार आहे, त्याने स्वतःचे 10% तरी रक्कम जी आहे ती या ठिकाणी गुंतवली पाहिजे. म्हणजे बघा या ठिकाणी निकष जे आहे ते निकष या ठिकाणी ठेवलेले दिसून येतात. मग स्टँडअप इंडिया कर्जाचे व्याजाचे दर काय आहेत हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतो. तर त्याचंच उत्तर लगेच आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की सरकारने या योजनेचा व्याजाचा जो काही दर आहे हा किती असावा हे निश्चित असं या ठिकाणी केलेलं नाही. बघा किती चांगली बाब आहे या ठिकाणी आपल्यासाठी. दुसरं, सरकारने कर्ज घेणाऱ्याच्या प्रवर्गानुसार किमान व्याजदराने या ठिकाणी कर्ज जे आहे हे कर्ज द्यावे अशा ज्या काही सूचना आहेत या सूचना या ठिकाणी बँकेला दिलेल्या आहेत. तसंच कर्जाचा जो काही दर आहे हा बेसिक रेट किंवा MCLR किंवा प्लस त्याला आपण टेनर प्रीमियम म्हणतो प्लस 3% पेक्षा जास्त या ठिकाणी असू शकत नाही. बघा सरकारने या ठिकाणी व्याजाचा दर ठरवत असताना किती दर दिला पाहिजे किंवा व्याजाचा दर किती असला पाहिजे हे ठरवलेलं नाहीये. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की हा जो दर आहे 3% पेक्षा जास्त असू शकत नाही. त्यानंतर स्टँडअप इंडिया अंतर्गत या योजनेअंतर्गत घेतलेला जो काही कर्ज आहे या कर्जाची परतफेड करण्याचा जो काही कालावधी आहे हा कालावधी जर आपण या ठिकाणी लक्षात घेतला तर एकंदरीत आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी हा जो कालावधी आहे हा कालावधी 7 वर्षांपर्यंत असतो. बघा कर्जाची कमाल मुदत जी आहे ही 7 वर्षांपर्यंत असते. आणि मग त्यामध्ये बँक जी आहे ही आपल्याला काय करते 18 महिन्यांपर्यंत मुदतीच्या परतफेडीवरती स्थगिती या ठिकाणी देऊ शकते. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची जी बाब आहे ही बाब आपल्या समोर आलेली आहे ती म्हणजे स्टँडअप इंडिया कर्ज. आणि हा कर्जासाठी जर आपल्याला अप्लाय करायचा आहे, अर्ज करायचा आहे, मागणी करायची आहे तर आपल्याला काय काय करावं लागेल, कोणकोणती डॉक्युमेंट्स
कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे असली पाहिजेत बघा, अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड आवश्यक आहे, कोटेशन आवश्यक आहे. आता कोटेशन म्हणजे काय, तर आपला जो काही व्यवसाय, जो काही उद्योगधंदा आपल्याला स्थापन करायचा आहे, सुरू करायचा आहे, त्या उद्योगधंद्यासाठी आवश्यक असलेला खर्च. मग हा खर्च किती आहे त्याचा कोटेशन संपूर्ण पाहिजे. आपला जो काही प्रकल्प आपण सुरू करणार आहोत त्या प्रकल्पाचा अहवाल पाहिजे, आपल्याला रिपोर्ट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, आपल्या जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जर आपलं आवश्यक असेल तर श्रेणीचं विशेष असं श्रेणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी आवश्यक आहे आपल्याला. ग्रामीण भागाचा दाखला, ग्रामीण क्षेत्रामध्ये आपण राहत आहोत याचा दाखला आपल्याकडे असला पाहिजे. व्यवसाय ठिकाणच्या जागेची कागदपत्रे, भाडे करार त्या ठिकाणी असलं पाहिजे, शिक्षण आपलं असलं पाहिजे, कौशल्य विकास प्रशिक्षण या संबंधित जी काही डॉक्युमेंट्स आहेत, आवश्यक जी काही कागदपत्रे आहेत ही आपलं आवश्यक आहे. आणि त्या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा जो काही कागदपत्र आहे तो म्हणजे आपला बँकेचं अकाउंट नंबर, त्यानंतर प्राधिकरण पत्र. बघा, तर इतकी सगळे डॉक्युमेंट जे आहेत, आवश्यक कागदपत्रे जे आहेत, ही तुम्हाला स्टँड अप इंडिया अंतर्गत कर्ज घेत असताना ही सर्व कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहेत. आणि मग तुम्हाला एक प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित राहिला असेल की या ठिकाणी स्टँड अप इंडियासाठी या योजनेचा संपूर्णपणे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कसा करावा हा, तर बघा अगदी सोपा आहे. स्टँड अप इंडिया पोर्टलद्वारे तुम्ही काय करायचं आहे, जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं नाव आहे www.standupmitra.in. या वेबसाईटवरती तुम्हाला लगेचच जायचं आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे, त्या ठिकाणी स्टँड अप इंडिया कर्ज जो आहे तो घेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन जो आहे, ऑनलाईन अर्ज जो आहे तो अर्ज त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण काय केलं पाहिजे, नजीकच्या आपल्या जवळपास म्हणजेच आपल्या उद्योग क्षेत्राच्या जवळपास जी काही बँक आहे त्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन देखील आपण त्या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकतो. बघा, दोन पर्याय या ठिकाणी आहेत. आणि तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजरच्या सहाय्याने देखील आपण या ठिकाणी स्टँड अप इंडियाचा जो काय फॉर्म आहे तो फॉर्म आपण या ठिकाणी भरू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपला 3 प्रकारे आपण या ठिकाणी अर्ज जे आहे ते करू शकतो. एक पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं, वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म आपण भरू शकतो. दुसरं म्हणजे आपण जवळच्या आपल्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन आपण फॉर्म भरू शकतो. तिसरं म्हणजे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजरच्या सहाय्याने देखील आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो. म्हणजे बघा किती सोपं आहे. मग आपल्याला अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, तर स्टँड अप इंडिया या योजनेविषयी संपूर्ण माहिती जी आहे ही आज आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून, आजच्या या भागातून आपण या ठिकाणी मिळवण्याचा जो काही प्रयत्न आहे हा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा निश्चितपणे दिलेल्या निकषानुसार, दिलेल्या पात्रतेमध्ये जर आपण या ठिकाणी बसत असाल तर या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन जाऊन तुम्ही त्या ठिकाणी वेबसाईटद्वारे किंवा सरकारच्या पोर्टलद्वारे किंवा एखाद्या नजीकच्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. धन्यवाद.